महानगरपालिकेमध्ये सोलापूरकरांसाठी जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो पाण्याचा प्रश्न आहे, तो विषय आल्यामुळं प्रत्येकाला असं वाटत होतं की सोलापूरला आता रोज पाणी मिळणार. ही योजना मंजूर झाली. ही योजना ज्या वेळेस मंजूर झाली पहिल्यांदा, त्यावेळेस ही योजना होती 892 कोटीची. 892 कोटीची योजना तुम्ही बघितलं असेल 1400 कोटीवर दिली आहे. 1400 कोटीवर गेल्या 6 महिन्याखाली तुम्हाला मी आवर्जून दाखवू शकतो. इथले तुमचे आपले लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं सगळ्या सगळ्यात ओरडून सांगत होते, हे जरा कशा पद्धतीनं सांगत होते की आम्ही कुठेही कर वाढ करणार नाही, आम्ही सोलापूरला पाणी मिळाल्याशिवाय काय करणार नाही. पण आज सोलापूरकरांच्या डोळ्यात सगळ्या सभागृहासमोर, म्हणजे मला वाईट वाटतंय की नवीन निवडून आलेले सभासद जादा बोलू पण शकले नाही की त्यांच्या समोर कर प्रणाली बदलली गेली आहे, पाण्याचं मूल्य बदललं गेलेलं आहे, पाण्याची किंमत आणि करवाढ या दोन्ही गोष्टीमुळं सोलापूरकरांना सरळ सरळ जो गावठाण भाग आहे त्या गावठाण भागात ज्या पद्धतीचा रेडी रेटनर रेट असणार ना, त्या रेडी रेटनर रेट प्रमाणे कर भरावा लागणार आहे. म्हणजे गावातले लोक आता नवीन या योजनेमध्ये त्यांना किती त्यांचं काम होणार आहे, तर काही तिथं पाईपलाईन घालणार नाही.